महाराष्ट्राच्या राजकारणात मंगळवारी एक अशी घटना घडली ज्याने केवळ राजकीय वर्तुळातच नव्हे तर सर्वसामान्यांचेही भुवया उंचावल्या। सहसा लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष सरकारचा निषेध करण्यासाठी सभात्याग करतात किंवा कामकाजावर बहिष्कार टाकतात, हे आपण अनेकदा पाहिलं आहे। परंतु जेव्हा खुद्द सत्तेत असलेल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्याच पक्षाचे जबाबदार कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या महत्त्वाच्या बैठकीवर सामूहिक बहिष्कार टाकतात, तेव्हा समजून जावं की पाणी डोक्यावरून गेलं आहे। मंगळवारी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकीसाठी उपस्थित होते। अधिकारी फायली घेऊन सज्ज होते, मात्र शिंदे गटाच्या शिवसेनेचे प्रमुख मंत्री या बैठकीकडे फिरकलेच नाहीत। या अघोषित बहिष्काराने महायुतीमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आणला आहे। या नाराजीचे मूळ कारण शोधताना एक धक्कादायक वास्तव समोर येते, ते म्हणजे भाजपचे कुप्रसिद्ध ऑपरेशन लोटस। आजवर आपण पाहिलं की भाजपने ऑपरेशन लोटसचा वापर करून विरोधी पक्षांची सरकारं पाडली किंवा विरोधी आमदार फोडले। महाराष्ट्रात सध्या एक विचित्र प्रयोग सुरू आहे, जिथे हे ऑपरेशन विरोधकांसाठी नाही तर चक्क सत्तेतील भागीदार आणि मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेसाठीच राबवलं जात असल्याचा गंभीर आरोप होत आहे। ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना महायुतीच्या संसाराला ही जी मोठी भेग पडली आहे त्याचं सखोल विश्लेषण करणं गरजेचं आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर शिंदे गट का नाराज आहे? कल्याण डोंबिवलीपासून कोकणापर्यंत आणि उत्तर महाराष्ट्रापासून विदर्भापर्यंत भाजप आपल्याच मित्रपक्षाची ताकद कमी करण्यासाठी कोणती रणनीती वापरत आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोस्तीत कुस्तीचा हा खेळ महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणत्या वळणावर घेऊन जाणार आहे, याचा आज आपण सविस्तर आढावा घेणार आहोत। नमस्कार, मी विभावरी आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। या संपूर्ण राजकीय स्फोटाची ठिणगी पडली ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात, म्हणजेच कल्याण डोंबिवलीमध्ये। कल्याण डोंबिवली हा पट्टा एकनाथ शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीचा कणा मानला जातो। मात्र याच बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचे काम खुद्द मित्रपक्षाकडून म्हणजेच भाजपकडून करण्यात आलं आहे। मंगळवारी सकाळी कल्याण डोंबिवली महापालिकेतील शिंदेंच्या शिवसेनेचे 3 अत्यंत महत्त्वाचे आणि प्रभावशाली माजी नगरसेवक महेश पाटील, सुनीता पाटील आणि सायली विचारे यांनी तडकाफडकी भाजपमध्ये प्रवेश केला। वरकरणी ही बातमी साधी वाटू शकते, कारण राजकारणात पक्षांतरे होतच असतात, परंतु या प्रवेशाचं टायमिंग आणि पद्धत शिंदे गटाच्या जिव्हारी लागली आहे। विशेष म्हणजे हे तिघेही नगरसेवक पूर्वी भाजपमध्येच होते, नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता आणि आता त्यांची पुन्हा एकदा भाजपमध्ये घरवापसी झाली आहे। पण हा प्रवेश कोणा स्थानिक पदाधिकाऱ्यांनी करून घेतला नाही, तर तो स्वतः भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आणि त्यांच्याच विशेष प्रयत्नातून झाला। शिंदे गटाच्या मंत्र्यांचा आणि नेत्यांचा मुख्य आक्षेप हाच आहे की जेव्हा आपण महायुती म्हणून राज्यात एकत्र सत्तेत आहोत, एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहोत, तेव्हा मित्रपक्षाचेच नगरसेवक फोडून भाजपला नक्की काय साध्य करायचं आहे? भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे जाणीवपूर्वक महायुतीत विघ्न निर्माण करत आहेत आणि कल्याण डोंबिवलीत पक्षाचा विचार करण्याऐवजी स्वतःचा वैयक्तिक राजकीय अजेंडा राबवत आहेत, असा थेट आणि गंभीर आरोप शिंदेंच्या मंत्र्यांनी केला आहे। राष्ट्रवादी आणि भाजपमधील अनेक नाराज नेते आणि कार्यकर्ते शिवसेनेच्या वाटेवर होते। अनेक जण एकनाथ शिंदेंना भेटून पक्षात येण्याची इच्छा व्यक्त करत होते, पण युतीचा धर्म पाळण्यासाठी आणि मित्रपक्षाला दुःख होऊ नये म्हणून आम्ही त्यांना पक्षात घेतलं नाही। मग भाजपला या युतीचा धर्म लागू होत नाही का? हा संताप या बहिष्कारामागे प्रामुख्याने दिसून येत आहे। हा प्रकार केवळ कल्याण डोंबिवलीपुरता मर्यादित असता तर कदाचित नेत्यांनी समजूतदारपणा दाखवला असता, पण शिंदेंच्या मंत्र्यांनी पक्षश्रेष्ठींकडे जी तक्रारींची यादी सादर केली आहे आणि जी माहिती सूत्रांकडून बाहेर येत आहे, त्यावरून असं स्पष्ट दिसतं भाजपने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने राज्यभरात शिंदेंच्या उमेदवारांना आणि स्थानिक नेत्यांना घेरण्याची रणनीती आखली आहे। ज्या ठिकाणी शिवसेनेचे मंत्री किंवा आमदार आहेत, नेमके तिथेच त्यांच्या कट्टर विरोधकांना भाजप आपल्या पक्षात घेत आहे, जेणेकरून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आणि भविष्यातील विधानसभा निवडणुकीत शिंदेंच्या उमेदवारांसमोर भाजपकडूनच आव्हान उभं केलं जाईल। याची काही ठळक आणि धक्कादायक उदाहरणं पाहणं गरजेचं आहे, ज्यामुळे तुम्हाला या रणनीतीची व्याप्ती लक्षात येईल। सातारा जिल्ह्यातील पाटण मतदारसंघात शंभूराज देसाई हे एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू आणि आक्रमक मंत्री आहेत। त्यांच्या विरोधात पारंपरिक राजकीय वैर असलेले सत्यजित पाटणकर यांना भाजपने पक्षात प्रवेश दिला आहे, ज्यामुळे देसाई यांच्या राजकीय वर्चस्वाला थेट आव्हान मिळालं आहे। तिकडे उत्तर महाराष्ट्रात मालेगाव बाह्य मतदारसंघात मंत्री दादा भुसे यांच्या विरोधात अद्वै हिरे
यांना भाजपचे रसद पुरवले आहे आणि पक्षात घेण्यासाठी हालचाली केल्या आहेत। कोकणात रायगड जिल्ह्यात भरत गोगावले जे मंत्रिपदासाठी अनेकदा चर्चेत असतात आणि शिंदेंचे खंदे समर्थक आहेत, त्यांच्या विरोधात स्नेहल जगताप यांना राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आणलं गेलं आहे। जळगावमध्ये पाचोरा मतदारसंघात आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या कट्टर विरोधक वैशाली सूर्यवंशी यांना भाजपने आपल्याकडे खेचलं आहे। सांगली जिल्ह्यातील खानापूरमध्ये दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे सुपुत्र सुहास बाबर यांच्या विरोधात वैभव पाटील यांना भाजपने ताकद दिली आहे। रायगडमध्येच अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या विरोधात सुधाकर घारे यांना प्रवेश देऊन भाजपने स्थानिक पातळीवर शिंदे गटासमोर मोठं आव्हान उभं केलं आहे। ही यादी इथेच संपत नाही, तर संभाजीनगर, अंबरनाथ, कोकण अशा अनेक ठिकाणी भाजपने ऑपरेशन लोटस राबवून स्थानिक पातळीवर शिंदेंची शिवसेना पोखरण्याचं काम सुरू केलं आहे। शिंदे गटाच्या नेत्यांचं म्हणणं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी आणि 100% भाजप हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजप आता मित्र पक्षाचे नुकसान करायलाही मागेपुढे पाहत नाहीये। हे राजकारण दोस्तीत कुस्तीचे नसून पाठीत खंजीर खुपसण्यासारखे आहे, अशी तीव्र भावना शिंदे गटात निर्माण झाली आहे। मंगळवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीला उदय सामंत, प्रताप सरनाईक, दादा भुसे, संजय शिरसाट, प्रकाश आंबेडकर, भरत गोगावले, शंभूराज देसाई आणि गुलाबराव पाटील यांसारखे दिग्गज मंत्री आणि नेते अनुपस्थित राहणे ही सामान्य बाब नाही। ही नाराजी फक्त पक्षांतरापुरती मर्यादित नाही, तर ती प्रशासकीय अधिकाऱ्यांशी आणि सत्तेतील वाट्याशीही खोलवर जोडलेली आहे। मंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांना अत्यंत स्पष्ट शब्दात विचारणा केली की आम्ही नावापुरते मंत्री आहोत का? जर आम्हाला आमच्या खात्यात निर्णय घेण्याचे अधिकारच नसतील, आमच्या मतदारसंघासाठी निधी वाटपाचे स्वातंत्र्य नसेल आणि आमच्या विभागातील अधिकाऱ्यांच्या साध्या बदल्यांचेही अधिकार आम्हाला नसतील, तर त्या बैठकीला येऊन नुसते मान डोलवण्यात काय अर्थ आहे? भाजपची वाटचाल ही पूर्णपणे स्वबळावर लढण्याच्या दिशेने सुरू असून ते आम्हाला गृहीत धरत आहेत, अशी तक्रार मंत्र्यांनी केली आहे। विशेषतः पालकमंत्री म्हणून काम करताना शिंदे गटाच्या नेत्यांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागत आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये भाजपचे नेते किंवा उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून पालकमंत्र्यांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतले जात आहेत। विकास कामांचे श्रेय लाटले जात आहे आणि निधी वळवला जात आहे। निधी मिळवण्यासाठी शिंदेंच्या मंत्र्यांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे आणि अनेकदा विनंत्या करूनही हवा तसा निधी मिळत नाही, अशी खंत या मंत्र्यांनी व्यक्त केली आहे। सत्तेत असूनही जर दुय्यम वागणूक मिळत असेल तर जनतेसमोर आणि कार्यकर्त्यांसमोर आम्ही काय तोंड घेऊन जायचे, हा प्रश्न या नेत्यांना सतावत आहे। त्यामुळे हा बहिष्कार म्हणजे केवळ या बैठकीला दांडी नसून ती गेल्या 1.5-2 वर्षापासून साठलेल्या असंतोषाची उघड प्रतिक्रिया आहे। या सगळ्या घडामोडींवर विरोधकांनी, विशेषतः ठाकरे गटाने अत्यंत तिखट आणि मार्मिक प्रतिक्रिया दिली आहे, जी विचार करण्यासारखी आहे। ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनी या परिस्थितीचं वर्णन करताना म्हटलं आहे की हे सर्व विधिलिखित आहे आणि अनपेक्षित असं काहीच नाही। ज्या क्षणी एकनाथ शिंदेंनी सुरत आणि गुवाहाटीचा रस्ता पकडला होता, त्याचवेळी भाजप त्यांना भविष्यात कसं वापरून घेईल आणि कसं संपवेल हे त्यांच्या कपाळावरती लिहिलं गेलं होतं। अंधारे यांच्या मते भाजपने अत्यंत पद्धतशीरपणे शिंदेंच्या नेत्यांसमोर एक आव्हान उभं केलं आहे। उदय सामंत यांच्यासमोर त्यांनी नारायण राणे आणि त्यांच्याच पुत्रांचं आव्हान उभं केलं। दादा भुसे यांच्यासमोर अद्वै हिरेंचं आव्हान उभं केलं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जेव्हा महाराष्ट्रात येऊन सांगतात की आम्हाला कोणत्याही कुबड्यांची गरज नाही, तेव्हा त्याचा स्पष्ट रोख स्पष्ट असतो। कुबड्या म्हणजे सध्या सोबत असलेले एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे गट। भाजपला आता या दोघांनाही पद्धतशीरपणे बाजूला करून संपूर्ण राज्याची सत्ता एक हाती मिळवायची आहे, असा दावा अंधारे यांनी केला आहे। त्यांच्या मते एकनाथ शिंदेंनी स्वतःला मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी या सगळ्या आमदारांना आणि नेत्यांना राजकीय आत्महत्या करण्यास भाग पाडला आहे। आता जेव्हा भाजप त्यांचा वापर आणि फेक म्हणजेच यूज अँड थ्रो नीतीने वापर करत आहे, तेव्हा एकनाथ शिंदेंना आश्चर्य वाटण्याचं काहीच कारण नाही। प्रतिक्रिया विरोधकांची असली तरी सध्याच्या घडामोडी पाहता त्यामध्ये तथ्य असल्याचं अनेक राजकीय विश्लेषकांचं मत आहे। भाजपचा इतिहास पाहिला तर मित्र पक्षांना हळूहळू संपवून स्वतःचा विस्तार करणं ही त्यांची जुनी रणनीती राहिली आहे आणि आता तीच रणनीती शिंदे गटाच्या बाबतीत राबवली जात असल्याचं चित्र दिसत आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकल्यानंतर जे काही घडलं ते आणखीनच नाट्यमय होतं। बैठक संपल्यानंतर शिंदे गटाचे हे सर्व नाराज मंत्री आपलं गाराणं घेऊन थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 6व्या मजल्यावरील दालनात पोहोचले। तिथे बंद दाराआड चर्चा झाली। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळी मंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांकडे आपल्या भावना अत्यंत तीव्र शब्दात व्यक्त केल्या। तुम्ही जे करताय ते योग्य नाही,
त्यामुळे युती तुटू शकते असा इशाराच त्यांनी यावेळी दिला। तसेच कल्याण डोंबिवलीतल्या ऑपरेशन लोटसवरून आणि रवींद्र चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवरून त्यांनी फडणवीसांकडे तक्रार केली। मात्र देवेंद्र फडणवीस हे मुरब्बी राजकारणी आहेत। त्यांनी शांतपणे सर्व ऐकून घेतलं आणि एका वाक्यात त्यांना प्रतिप्रश्न केला, तुम्ही उल्हासनगरमध्ये काय करत आहात? फडणवीसांचा हा प्रश्न शिंदे गटाला आरसा दाखवणार होता, कारण उल्हासनगरमध्ये शिंदे गटाने भाजपच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांना गळ्याला लावण्याचा प्रयत्न केला होता। या एका वाक्यावरून हे स्पष्ट होतं की हा संघर्ष आता तुम्ही मारल्यासारखे करा, आम्ही रडल्यासारखे करतो या पलीकडे गेला आहे। दोन्ही पक्षांमध्ये जशास तसं हे राजकारण सुरू झालं आहे। भाजप जर आमचे लोक फोडणार असेल तर आम्हीही भाजपचे लोक फोडू अशी भूमिका आता स्थानिक पातळीवर घेतली जात आहे। मात्र या भांडणात भाजपचे पारडे जड आहे, कारण सत्तेची मुख्य सूत्रे गृह खाते आणि अर्थ खाते त्यांच्याकडे आहे। त्यामुळे शिंदे गटाच्या मंत्र्यांची नाराजी तात्पुरती दूर केली जाईल, पण मुळातील प्रश्न तसाच राहील की भाजपला शिंदे गटाचे अस्तित्व भविष्यात मान्य आहे का? आजच्या या संपूर्ण राजकीय नाट्यातून आणि महायुतीमधील या तणावातून काही गोष्टी अगदी स्पष्ट होत आहेत। पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील महायुतीमध्ये ऑल इज वेल अजिबात नाही। वारंवार नेते गळ्यात गळे घालून फिरत असले तरी पडद्यामागे एकमेकांचे पाय कापण्याचे उद्योग जोरात सुरू आहेत। दुसरी गोष्ट म्हणजे आगामी महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये भाजपला कोणाचीही मदत न घेता मोठा भाऊ म्हणून सिद्ध व्हायचं आहे। त्यासाठी ते आपल्या मित्रपक्षाला म्हणजे शिंदे गटाला कमकुवत करण्याची आणि त्यांची बार्गेनिंग पॉवर कमी करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही। तिसरी गोष्ट म्हणजे शिंदेंचे मंत्री कितीही नाराज झाले तरी त्यांच्याकडे पर्यायाची कमतरता आहे। पुन्हा माघारी फिरणं त्यांना शक्य नाही आणि भाजपला सोडून स्वबळावर लढण्याची त्यांची ताकद नाही। त्यामुळे अधूनमधून असं बहिष्कार टाकून दबावगट निर्माण करणं एवढंच त्यांच्या हातात उरलं आहे। स्थानिक पातळीवर आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी शिंदे गट आता आक्रमक होणार की भाजपच्या या व्यापक रणनीतीसमोर नमते घेणार हे येणारा काळच सांगेल। परंतु सत्तेसाठी एकत्र आलेले हे दोन पक्ष जागा वाटपाच्या वेळी एकमेकांचे कपडे फाडणार याची झलक आत्ताच दिसू लागली आहे। या सगळ्या फोडाफोडीच्या राजकारणात सामान्य जनतेचे प्रश्न, शहरांचा विकास आणि प्रशासकीय कामे मात्र बाजूला पडत आहेत। हे मात्र दुर्दैवी सत्य आहे। तुम्हाला काय वाटतं? भाजपने शिंदेंच्या नेत्यांना पक्षात घेऊन बरोबर केलं की चूक? ही युती भविष्यात टिकेल की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांचा घटस्फोट होईल? तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमचे मतं खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करायला विसरू नका।